हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू. पाव किलो तिळामध्ये आपण 20-25 लाडू बनवू शकतो आरामात. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कसे बनवायचे. एकदम मऊ आणि खाण्यामध्ये अगदी मस्त असे लागणारे लाडू. त्यासाठी मी शेंगदाणे घेतले, त्यांना भाजून साईडला ठेवून घेतलं आहे. इथे मी तीळ घेतलं आहे. तीळ असे थोडे तडतडले ना तोपर्यंत भाजले आणि भाजून मग साईडला काढून ठेवले त्यालासुद्धा. आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप घेतलं आहे आणि माझ्याकडे गावचं गूळ होतं, मग मी ते गूळ टाकलं आहे. तुमच्याकडे जे गूळ असेल तुम्ही टाकू शकता. हा गूळ थोडासा कमी गोड असतो म्हणून मी हा गूळ वापरला आहे. आणि त्यानंतर जे शेंगदाणे होते ना बाजूला काढून ठेवलेले, त्याचे मी सालं काढून घेतली. आणि त्यानंतर इथे मी गूळ चेक करते. गुळाला पाण्यात टाकल्यावर असं त्याचा एक गोळा तयार होतो, म्हणजे गूळ आपला रेडी आहे लाडू बनण्यासाठी. आणि मग त्यानंतर मी त्याच्यामध्ये तीळ टाकले, शेंगदाणे टाकले जे भाजून ठेवले होते ते, आणि त्यानंतर थोडीशी वेलची पूड टाकली. बघा, अजिबात कढईला चिटकत नाही कारण मी त्याच्यामध्ये घी टाकलं होतं म्हणून. आणि त्यानंतर थोडंसं गरम असतानाच ह्याचे लाडू बांधून घ्यायचे. त्यानंतर असं हातावर थोडंसं पाणी लावून असे गोल गोल लाडू तयार करून घ्यायचे. बघा किती फटकन होतात, खूप लगेच होतात, आज काही वेळ लागत नाही. आणि बघा हे माझे लाडू तयार आहेत. 20-25 लाडू झाले होते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा.